श्रोते हो नमस्कार. मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 12. मानसीच्या भेटीचे प्रयोजन. आजचा दिवस जरा जास्तच उदासवाणात वाटत होता, कारण मानसीचे दर्शन झाले नव्हते. या मनस्थितीतून बाहेर पडावं म्हणून राजस पूर्वाच्या घरी आला. पूर्वा नुकतीच कॉलेजमधून आली होती. विषयांतर व्हावं म्हणून त्यानं विचारलं, काय पूर्वा, काय म्हणतंय कॉलेज? पूर्वाने चटकन प्रतिप्रश्न केला, आज बरी आठवण झाली माझ्या कॉलेजची. पण तुझ्या अभ्यासाचं काय, कितपत प्रगती आहे? आणि हो, माझा अभ्यास सुरळीत चालू आहे बरं का भाऊसाहेब. तुमचंच जरा लक्ष विचलित झाल्यासारखं वाटतंय. यावर राजस ओशाळला आणि उसने अवसन आवनून म्हणाला, तुझं आपलं काहीतरीच. माझा अभ्यास चांगला चालू आहे. हवं तर ट्युशनमध्ये येऊन तुझ्या काकांना विचार. हजर जबाबी पूर्वा म्हणाली, त्यात काय काकांना विचारायचंय? काल ती तुझी लेडीज छत्री सर्व सांगत होती ना. आता यावर काय बोलावं हेच राजसला सुचेना. तरीही तो म्हणाला, अगं ती छत्री मित्राने दिली होती. तू समजतेस तसं काही नाहीये. काय काही नाही आणि मी काय समजते ते तरी कळू दे. पूर्वाने मिश्किलपणे विचारलं, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की. राजस अडखळला. पूर्वा त्याचे बोलणे मध्येच तोडत म्हणाली, काय म्हणायचं होतं? जाऊ दे ना पूर्वा, तू पण काय घेऊन बसलीस? जा जर आईला मदत कर. उगाच माझं डोकं खाऊ नकोस. त्यापेक्षा मीच जातो. राजस रागाचा आवणत म्हणाला आणि तिथून निघाला. पूर्वा त्याच्या पाठमोऱ्या छबीकडे पाहून हसायला लागली. दुसऱ्या दिवशी राजस शाळेत पोहोचला. मनातल्या मनात साकडे घालू लागला की आज तरी मानसी यावी. वर्गात बसून तिचाच ध्यास लागला असताना दारात मानसीला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक उमटली. तो आवेगाने उभा राहिला, पण क्षणात आपण वर्गात असल्याचे भान येऊन पुन्हा जागेवर बसला. मानसीने आत येताना हळूच त्याच्याकडे पाहून स्मित केले आणि जागेवर बसली. बसताच राजसने तिची छत्री परत केली आणि म्हणाला, धन्यवाद. मानसी म्हणाली, तुला सांगितलं ना एकदा, आपल्या माणसाला धन्यवाद नाही म्हणत. मग पुन्हा तेच? ओके, सॉरी. बघ, पुन्हा तेच? मानसी म्हणाली, बरं पुन्हा नाही बोलणार. यावर दोघेही खळखळून हसले आणि सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. दोघेही थोडे वरमले आणि मग हळू आवाजात बोलू लागले. राजस म्हणाला, काल का नाही आलीस? बरं नव्हतं का? मानसी म्हणाली, हो, सर्दी आणि डोकं दुखत होतं. आता कशी आहेस? बरी आहे. काळजी घे, औषध वेळेवर घे. राजस म्हणाला. मानसीने मानेनच होकार दिला. तिच्या चेहऱ्यावर एक स्मित पाकळी उमलली. इतक्यात बाई वर्गात आल्या आणि त्यांचे संवाद थांबले. गाठी भेटी नित्य अशाच होत राहिल्या. मनातल्या गोष्टी मात्र मनातच राहिल्या. सांगायचं होतं काही, भलतेच बोलून गेल्या. रंगल्या मैफिली सुन्याच राहिल्या. दिवस पाखरासारखे उडून गेले. मात्र राजसला मनातले बोलणे अजूनही जमले नव्हते. बघता बघता पूर्व परीक्षा संपल्या. दोघांनीही अभ्यासात स्वतःला झोकून दिले होते. या निमित्ताने ते मनाने अधिक जवळ आले होते. एकमेकांविषयी काळजी त्यांच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होती. आता 2 दिवसांनंतर शाळेचा निरोप समारंभ होणार होता. राजससाठी ही शेवटची आणि मोठी संधी होती. त्याने मनाचा निग्रह केला की निरोप घेताना तिला प्रेमाने आमंत्रण द्यायचेच. याच विचारात तो वर्गाबाहेर पडला. तोच पाठीमागून राजस अशी हाक ऐकू आली. वळून पाहिले तर मानसी उभी होती. तिने जवळ येताच रागाने विचारलं, आज न भेटताच निघालास? राजस म्हणाला, अगं नाही, बाहेरच थांबणार होतो. मानसी म्हणाली, पेपर कसे गेले? राजस म्हणाला, छान. आणि तुझे? मानसी, मस्त, प्रथम श्रेणी नक्की. राजस, छान. मानसी, परवा आपला शाळेचा शेवटचा दिवस, निरोप समारंभाला येणार आहेस ना? राजस म्हणाला, हो तर येणार म्हणजे काय, नक्कीच येणार. मानसी, मग काय घालून येणार आहेस? सूट, ब्लेझर की आणखी काही?
राजस हसत म्हणाला, शर्ट आणि पॅन्ट. मग मी छान चनिया चोळी शिवून घेतलीय. राजस म्हणाला, वा छान. मानसी, एक विचारू? हो विचार ना. राजस, निरोप समारंभानंतर आपण फिरायला जाऊया? शेवटचा दिवस आहे ना, नाही म्हणू नकोस हं. राजससाठी हा एक सुखद धक्का होता. जे त्याला विचारायचे होते तेच मानसीने विचारले होते. त्याने आनंदाने होकार दिला. मानसी उत्साहात म्हणाली, मग ठरलं तर समारंभ संपला की आपण हा दिवस संस्मरणीय करायचा. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. राजसच्या मनाचा पतंग हर्षभरे गगनात झोके घेऊ लागला. निरोप समारंभाचा दिवस उजाडला. स्वप्नांच्या कोवळ्या किरणांनी आशेचा उभारा दिला होता. राजसने तयारी सुरू केली. वडिलांनी दिलेला मूलमंत्र, कपडे फाटके असले तरी नेटके असावे. त्याने आपले टापटीप कपडे घातले. तो स्वतःला आरशात पुन्हा पुन्हा न्याहाळत होता. जमा केलेल्या पैशातील काही पैसे त्याने खिशात टाकले. निघण्यापूर्वी पूर्वाला भेटावे म्हणून तो तिच्या घरी गेला. पण ती आधीच कॉलेजला निघून गेली होती. थोडासा खट्टू झाला, पण पुढच्या क्षणी मानसीच्या विचाराने त्याचा चेहरा खुलला. उंच घे रे तू भरारी मना, नवपंख लाभू दे प्रेमाला, विहंग तो नव्या भावविश्वात, तू जाण माझ्या मनाला. शाळेचा शेवटचा दिवस आणि मानसी सोबतची ती ठरलेली भेट. राजस आपल्या मनातील अव्यक्त प्रेम व्यक्त करू शकेल का? की नियती पुन्हा एकदा एखादा नवा खेळ खेळेल? पाहूया पुढच्या भागात.